Good afternoon to everyone. Today we are discussing the selection statement. Okay. In this, I'm explaining switch case. The switch case statement is used when we have multiple condition and we need to perform different action based on the condition. Because switch case मध्ये multiple conditions असतात, multiple cases असतात. परफॉर्म केलं जातं आणि केसेस जर मॅच नाही झाले तर डिफॉल्ट स्टेटमेंट जो पार्ट असतो त्यामध्ये आपलं डिफॉल्ट स्टेटमेंट काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. सिंटॅक्स बघा, स्विच इन ब्रॅकेट मध्ये आपण एक्सप्रेशन देतो, ओपनिंग करली ब्रॅकेट, केस 1 स्टेटमेंट, देन ब्रेक, केस 2 statement break, and last one up to n number of cases. Last one is a default statement. Okay. Next, in this switch case, first case is complete with expression, again break, again if not satisfied then go to next case up to n number of cases. Again there is no one satisfied, so print the default statement. ठीक आहे. देन नेक्स्ट वन आहे तुमचं लूपिंग स्टेटमेंट. याच्यामध्ये असणारे व्हाईल लूप, टू व्हाईल लूप अँड फोर लूप. आता बघा, व्हाईल लूप इज अ सिम्पल लूप दॅट विल रन द सेम कोड ओव्हर अँड ओव्हर as long as the given condition is true. The condition is checked at the beginning of each run through the loop. If the condition is false from the beginning, then while loop will be skipped altogether. ठीक आहे. व्हाईल लूप मध्ये काय असणार आहे, कंडिशन चेक होते कुठे, बिगिनिंग म्हणजे स्टार्टिंगला कंडिशन काय होती तुमची चेक होते. जर कंडिशन सॅटिस्फाय झाली, कंडिशन फॉल्स झाली तर लूप काय होणार आहे तुमचा, स्किप होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय तुमचा डू व्हाईल लूप. व्हाईल आणि डू व्हाईल मध्ये डिफरन्स आहे की व्हाईल मध्ये स्टार्टिंगला कंडिशन चेक केली जाते आणि डू व्हाईलला एंड ऑफ द लूपला कंडिशन चेक केली जाते. डू व्हाईल लूप ऍक्ट just like a while loop, except the condition is checked at the end of each pass through the loop body. That means a do while loop will execute at least one. Condition satisfied झाली, अगर नाही झाली तरी do while loop at least एकदा तरी execute, at least one time तरी execute होतो. ठीक आहे. हा do whileचा सिंटॅक्स आहे. while loop आणि do while मध्ये डिफरन्स एकच आहे. while loopला कंडिशन बिगिनिंगला चेक होते आणि do whileला एंड ऑफ लूपला कंडिशन चेक होते. नेक्स्ट आहे तुमचा फॉर लूप. फॉर लूप इज इनिशियलायझेशन, देन कंडिशन, देन इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट ऑफ सिंगल स्टेप. ठीक आहे. सिंटॅक्स काय बघा, फॉर इन ब्रॅकेट मध्ये इनिशियलायझेशन, सेमिकोलन कंडिशन अँड इटरेशन. इटरेशन म्हणजे इन्क्रीमेंट डिक्रीमेंट. आता इनिशियलायझेशन म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आय इज इक्वल टू 0 म्हणजे आयची व्हॅल्यू काय इनिशियलाइज केली 0. तर कंडिशन म्हणजे काय, आय इज लेस दॅन इक्वल टू 4. हे काय झाली म्हणजे कंडिशन झाली. इन्क्रीमेंट डिक्रीमेंट म्हणजे काय, आय प्लस प्लस किंवा आय मायनस मायनस. ठीक आहे. हा एक्झिक्युशन असतो. समजा मी आयची कंडिशन 4 दिली तर माझं अप टू 4 पर्यंत कंडिशन प्रिंट होणार. त्यानंतर जर माझा इन्क्रीमेंट 4 खाली झाला त्यावेळेस कंडिशन सॅटिस्फाय नाही होणार आणि प्रोग्राम काय होणार, टर्मिनेट होणार. क्लिअर. फॉर, टू व्हाईल आणि व्हाईल लूपचा सिंटॅक्स होता. नेक्स्ट आपण बघणार आहे जम्प स्टेटमेंट. जम्प स्टेटमेंट मध्ये किती पार्ट पडतात, ब्रेक आणि कंटिन्यू. सिंपल यूज आहे ब्रेक आणि कंटिन्यूचा. ब्रेक हा यूज कुठे होतोय, आपला स्विच केस मध्ये. The break statement can also be used to jump out of loop and the continue is used for skip for a particular part of loop. कंटिन्यू कशासाठी यूज होतो, एखादा पर्टिक्युलर पार्ट लूप मधला स्किप करायचा असेल तर त्याच्यासाठी आपण यूज करतोय कंटिन्यू. आणि ब्रेक हा स्टेटमेंट यूज होतोय यूज टू जम्प आउट ऑफ अ लूप. नेक्स्ट केसला किंवा नेक्स्ट लूप जायचं असेल किंवा नेक्स्ट केसेस मध्ये पास करायचं. स्विच केस मध्ये आपण ब्रेक यूज केलेला आहे. तर ब्रेक स्टेटमेंट यूज होतोय जम्प आउट ऑफ अ लूप. क्लिअर. हे आजचा टॉपिक होता. नेक्स्ट पार्ट हा आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ठीक आहे. थँक्यू.